जय भैरवनाथ. बघा, हे जे आपलं कुळदैवत खेडचं भैरवनाथ मंदिर, हे पुरातन आणि त्रितुयुगातलं हे मंदिर आहे. आणि मग ह्या मंदिराची अशी रचना आहे का ज्या वेळेला देवांची सभा भरली होती आणि त्या सभेमध्ये काय सांगितलं, सगळ्यात मोठा देव कोण. आता वेदाने जे सांगितलं सगळ्यात मोठा देव म्हणजे शंकर. ज्यावेळेला समुद्र मंथन केलं आणि त्यावेळेला ते विष निघालं, ते 14 रत्न निघाले आणि ते विष जर पृथ्वीवर टाकलं असतं पृथ्वी जळून गेली असती. आणि मग ते शंकरानं ते प्रसन्न केलं आणि ते कुठं ठेवलं, कंठात. बघा, त्याचा नीलकंठ झाला. वाईट विचार जे आहेत ना, वाईट बोलणं, वाईट विचार, हे कुठं ठेवावा, कंठात. ही शिकवण कोणाची? शिवशंकराची. आणि मग ब्रह्मा पहिली शक्ती, शक्तीपासून शिव, शिवापासून विष्णू, विष्णूच्या बिंबीतून ब्रह्म, ब्रह्मापासून सृष्टीची उत्पत्ती. आणि तो ब्रह्म आज जर ज्ञान झालं ना, तो बाकीच्यांना विसरतो. तो म्हण मी ही पृथ्वी तयार केली. आणि शंकर कसं काय मोठा, मसनवाट्यात राहतो, अंगाला राग सोडतो. त्यावेळेला त्यांनी शंकरला राग आला, त्याच्या भव्येतून खाली थेंब पडला. तो कोण झाला? बालभैरव. आणि मग त्याला सांगितलं, मग आता त्याने हात जोडले. पूर्वी काय मुलं आहे ना, हे मुलगा जन्माला वंशाला दिवा कशाला लागतो? ज्या वेळेला आपण वयस्कर होऊ त्यावेळेला आपल्याला कमवून आपली सेवा करण्याकरता मुलगा लागतो. आज मुलगा कशाला आहे? फक्त त्याला काय पाहिजे? आईचं ATM पाहिजे, काम नको. तो काय म्हणतो, मम्मीला अक्कल नाही, पप्पाला अक्कल नाही. हे कलियुग आहे. आणि मग त्याला सांगितलं याला शिक्षा कर, आणि त्याने उग्र रूप धरलं. त्याचं काय झालं? काळभैरव. आणि मग त्याचं 5वं शिर खोडलं. आणि मग तो ब्राह्मण होता, ती ब्रह्महत्या त्याच्या पाठीमागे लागली. ब्रह्महत्या पाठीमागे लागल्यानंतर मग आता काय करू म्हण, तर तुला मी शिक्षा करायला सांगितलं होतं, तुला मारायला सांगितलं नव्हतं. मग आता हे बगलात घे आणि तीर्थयात्रा कर. जिथं हे गळून पडल तिथं तू मुक्त होशील. आणि मग तो बगलात घेऊन फिरू लागला. आणि जिथं जिथं मुक्काम केला तिथं हे भैरवनाथाची पादुका आहे, मंदिर आहे. काशीला गेला, मणिकर्णिकेचं स्नान केलं आणि ते शिर गळून पडलं. मग तिथं शंकर पार्वती त्यांची त्यांनी सेवा केली. म्हणजे आपल्या देवाऱ्यात जो भैरव आहे तो आपला काय आदर्श देतो? आईवडिलांची सेवा करा. आणि मग आईवडिलांची सेवा जर केली नाही तो बघतो, मग दुःख, दरिद्री, पितृदोष. आणि मग लोक ब्राह्मणाकडे जातात, काशीला जातात, पिंडदान करतात, त्र्यंबकेश्वरला जातात. अरे जिवंतपणे आईबापांची सेवा करा आणि त्यांचा आत्मा मेल्यानंतर तो तुम्हाला सुखानं जगून देणार नाही. तुमच्या घरात कटकटी, भानगडी अशा अनेकही होतात. आणि मग दक्षिण भारतामध्ये राक्षस माजले, मणिमल्ल दैत्य माजले. आणि त्यावेळेला वाहनं नव्हते, काशीला जायला लोकांना परवडत नव्हतं. काशी हे क्षेत्र पवित्र आहे, तिथं श्रावण बाळाने आईवडिलांची सेवा केली. आणि मग त्याला तू दक्षिण भारतात जा. तू दक्षिण भारतात आला, कोल्हापूरला गेला. कोल्हापूरची मातेनं त्याची बहीण आहे, तिला पाताळातला गेला आणि योगेश्वरी आणि अमृत घेऊन आला. आणि खेडभैरव येथे प्रगट झाला. खेड प्रगट झाल्यानंतर त्यांनी शंकर, भैरोबा आणि खंडेराव या दोघांनी शिवमल्हार एक रूप घेतलं आणि हे राक्षस मारले. आणि तुळजापूरच्या देवीला त्यावेळेला अंधारामध्ये साधन नव्हतं, तिनं त्याची साडी फाडून आणि ते टेंबे केले. म्हणून ते आज टेंबा लावतात, बुद्ध्या लावतात. आणि मग राक्षस मारले, लोकांना आनंद झाला आणि तो देवारात भेटला. म्हणून कृपा करून सांगतो, तुमच्या घरातले जे तुम्हाला संकट येतात, पितृदोष येतो,
आणि मग तुमचे जे देव आहे ते खेडभैरव येथे भेटायला आणा. जेजूरला न्या, तुळजापूरला न्या. आणि मग ज्या वेळेला तुम्ही इथे भेटवाल त्यावेळेला तुमच्या घरातलं दुःख दरिद्र आणि हे भैरवनाथ ठिकाणी इथे मनासारखे कामं होतात, नवसाला पावतो आणि इथं कौल दिला जातो. म्हणून सगळ्यांना सांगा, बाकीच्या ठिकाणी जे भैरव आहे तो हाच आहे, पण त्या पादुका आहे हे मेन ठिकाणी. मग आपल्या घरातले जे देव आहेत ते इथं आणा, भेटवा. जेजूरला न्या, तुळजापूरला न्या. निदान महिन्यानं, 15 दिवसानं, 8 दिवसानं जर आले तर मन शांत होतं, स्थिर होतं. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे आवरले जातात आणि माणूस स्थिर होतो. स्थिर होण्याकरता हे साधन आहे. हे जर पटलं असेल तर क्लिक करा. जय भैरवनाथ.